महामिनरल्स मायनिंग अँड बेनिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कोल वॉशरीत उसेगाव तहसील जिल्हा चंद्रपूर या कंपनीत 5 वर्षांपासून कार्यरत असलेला विजय माहुरे वय 35 वर्ष सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असताना 23 एप्रिल 2025 रोजी कोल वॉशरीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। मृतकाला गुग्गुस येथील खाजगी रुग्णालयात पाठविले असताना डॉक्टरांनी मृत घोषित केले। मृतकाची पत्नी व नातेवाईकांनी प्रेत कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवून मृतकाच्या भरपाईसाठी रेटून धरले। कंपनीच्या व्यवस्थापकांनी 5 लाख रुपये व पत्नीला ड्युटी तर 15,000 रुपये घर बसल्या देण्यात येईल अशी मागणी पत्नीसह नातेवाईकांनी कंपनीकडून केली। स्वतः नामदेव माधव माहुरे भोयगाव विजय विठ्ठल माहुरे यांची मी काका लागतो। हे 5 वर्षापासून या कंपनीमध्ये कार्यरत आहे। सिक्युरिटी काम करत आहे इथं। तर यांचा इथेच मृत्यू झालेला आहे। घटना घडली 6 वाजता, ते इथेच मरण पावला। तर त्या कारणाने आमची जे हलाखीची परिस्थिती आहे, काही मोठी काही श्रीमंताची परिस्थिती नाही, आणि यांना आमची मागणी 50 लाख आम्हाला कंपनीकडून मिळण्यात यावं। आणि त्याच्या पत्नी त्यांना 2.5 वर्षाचा मुलगा आहे, ते काही ड्युटीवर येऊ शकत नाही, म्हणून तिला घरबसल्या पेमेंट आणून देण्यात यावं, ही आमची मागणी आहे। विजय विठ्ठल माहुरे भोयगाव वय 35 वर्ष हा गुप्ता कोलवासरी येथे मध्ये काम करत होता। 5 वर्षापासून तो काम करत होता। मी स्वतः बोलणारा मी स्वतः बोलणारा संजय विठ्ठल माहुरे त्यांची मोठे भाऊ। आणि ही घटना 6 वाजता घडली। आकस्मिक ही घटना 6 वाजता घडली। हा घटना घडल्यामुळे आमची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आम्ही तिथे कंपनीमध्ये नाही का मागणी, काही आमच्या मागण्या आहेत त्या कंपनीने पूर्ण कराव्या। 1 लाख रुपये रोख रक्कम, बाईसाठी जो पेमेंट ड्युटी, ते पण 2.5 वर्षाचा मुलगा असल्यामुळे ते ड्युटीवर येऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते घर बसल्या तिच्यासाठी पेमेंटची अरेंजमेंट आणि 50 लाख रुपये रोख रक्कम मिळण्याची आहे। 50 लाख रक्कम दिली नाही तर पुढे गाव इथे आणून कंपनी बंद करण्यात येणार, बंद पाडणार। आज कोलवासरी महामिनरल येथे अकस्माती मृत्यू झालेला आहे। यांच्या माहुरे परिवाराला त्यांच्या 2.5 वर्षाचा मुलगा आहे, त्यांच्या पत्नीला पेमेंट देण्यात यावं। परिवाराची मागणी आहे 50 लाख रुपये, पण आता कंपनीचं आम्ही बोलणं वगैरे करून त्यांना ते आम्ही मिळवून देण्याच्या शिवाय इथून आम्ही जाणार नाही। जर कंपनी मानली नाही तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ।